सुखावह बैठक स्थिती, साधी मांडणी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. डोळे अलगद मिटून डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन उजव्या नाकपुडीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. आणि आता डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि यथाशक्ती 10 आवर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेत. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला बदल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. अ, उम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी, बहिरत्राटक. डोळे जड झाल्यास, पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घ्यायचे आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. अंतरत्राटक. करूया वाणीशुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल. अकाराचं प्रमाण 20%, अकाराचं प्रमाण 80% आणि मकार 20%. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया.
आणि खणखणीत स्वरातला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार. अ काही क्षण शांत. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल. अकार मकार समप्रमाणात. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. माझा आवाज येतोय ना बरोबर? खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आवाज माझा येतोय ना बरोबर की गेला? आवाज येतोय ना माझा की नाही येते? काही कळत नाही मला. हरिओम, आवाज येतोय का माझा? करूया दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला. अकार मकार समप्रमाणात. हरिओम, आता आवाज येतोय का? नाही येते? आता येतोय का आवाज? नाही येते ना? आता येतोय आवाज?
ओके. आता येतोय का आवाज? हा. मे बी तिथे काहीतरी टेक्निकल इश्यू येतोय, ज्या वेळेला मोठ्याने आवाज करतो त्यावेळेला, असं मला वाटतंय. तर आपण पुन्हा सुरुवात करूया. काही जण लेट जॉईन झालेत त्यामुळे ना सुरुवात. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा डोळ्याला मिटून घेऊया. चेहरा शांत आणि 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक करूया. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. दुसऱ्या उच्चारासाठी पुन्हा एकदा श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. तिसरा उच्चार पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार ओ. दोन्ही हात जोडून घेऊया. प्रार्थना माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे सुटूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत तुम्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. हरिओम. सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीला विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही पायांच्या बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच. जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायचे. दोन्हीही पायांची बोटं जास्तीत जास्त ताणायची आहेत. रिलॅक्स करायचे. ताणायची आहेत आणि अंगठा फोल्ड करून त्याच्यावर 4 बोटं फोल्ड करायचे. ओपन करायचं. पुन्हा जास्तीत जास्त ताण आणि 4 बोटं फोल्ड करून त्याच्यावर अंगठा. ओपन. पुन्हा स्ट्रेच. अंगठा आतमध्ये फोल्ड करायचा आहे, त्याच्यावर 4 बोटं ओपन करून ताणायची आहेत. 4 बोटं फोल्ड करून त्याच्यावर अंगठा आणि रिलॅक्स व्हायचंय. दोन्ही पाय पुन्हा जोडलेले. पावलं जमिनीकडे ताणायचे आहेत. स्वतःकडे खेचून घ्यायचे आहेत. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणायचे आहेत. स्वतःकडे खेचायचे आहेत. अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल. जास्तीत जास्त अँकल जॉईंट्स मध्ये स्ट्रेच. जमिनीकडे ताणताना आणि स्वतःकडे खेचताना तिथे प्रेशर असेल. या सगळ्याची जाणीव. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5.
5 वेळा झाले की थांबायचं आहे आणि दोन्ही हातांची बोटं आपल्याला डाव्या गुडघ्याच्या खाली घ्यायचे. डावा पाय जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा उजवा पाय आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला वर आणि खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा पाय वर जाईल आणि रोटेशन क्लॉकवाईज. पायाचा अंगठा जमिनीकडे जाऊ देत. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर घ्यायचंय. उजवा हात गुडघ्यावर असेल, डावा हाताने उजवं पाऊल पकडायचंय आणि करणार आहोत हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचंय आणि स्वतःकडे घ्यायचा. पाठीची हालचाल न करता. सगळ्यांचेच व्हिडिओ बंद आहेत त्यामुळे मला कळणार नाही की तुम्ही काय करताय, पण पाठीची हालचाल पुढे मागे न करता पाठ सरळ ठेवायचे. फक्त हालचाल जी आहे ती आपल्या पायामध्ये असेल. गुडघे जास्तीत जास्त, उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे, स्वतःकडे घ्यायचा आहे. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे घ्यायचंय. जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचंय, स्वतःकडे घ्यायचंय. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस आणि स्वतःकडे. इथे नकळत आपण अशी पाठ पुढे मागे करतो, म्हणून ते टाळण्यासाठी पाठ सरळ ठेवायची आणि फक्त पायामध्ये हालचाल. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करून मग स्वतःकडे घ्यायचं. इथे आपले थाय मसल्स मोकळे व्हायला मदत होते. आणि आता करणार आहोत बेबी पोश्चर. उजवा पाय वर उचलून घ्यायचा, डाव्या हाताचा आधार उजव्या अँकल खाली आणि उजवा हात गुडघ्यावर. आपला पाय किंवा मांडी जमिनीला पॅरलल येईल एवढा आपण उजवा पाय वर घेतलाय आणि आता जास्तीत जास्त उजवा पाय डावीकडे आणि उजवीकडे. डावीकडे लहान बाळाला जसं जोजवतो त्याप्रमाणे अगदी सावकाश डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. बरोबर. सावकाश थांबायचंय. उजवा पाय आधी खाली ठेवायचा मांडीवर आणि मग तो सरळ करायचा आहे. आणि हीच कृती विरुद्ध बाजूने. आता दोन्ही हातांच्या बोटांची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली. डावा गुडघा किंवा डावा पाय जमिनीला घासत फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा. पाय फोल्ड आणि सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. फोल्ड, सरळ, फोल्ड आणि सरळ. डावा पाय पुन्हा फोल्ड करून वर, खाली, वर, खाली, अप अँड डाऊन. अगदी सावकाश. बरोबर. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. 2, 3, 4, 5 आणि अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की डावा पाय डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचंय. टाच ओटी पोटाकडे आणि आता डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा, स्वतःकडे घ्यायचा. जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे. बरोबर. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे घ्यायचा. बरोबर. 4 ते 5 वेळेला ही कृती झाली की मग थांबायचं आणि करूया बेबी पोश्चर. डावा पाय वर उचलायचा आहे, अँकलच्या खाली उजव्या हाताचा आधार, डावा हात गुडघ्यावर आणि डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे.
सावकाश थांबायचं. आधी पाऊल मांडीवर ठेवा आणि मग सरळ करा डावा पाय. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. आता दोन्ही पाय जे आहेत ते जोडून घ्यायचे. पावलं जी आहेत ती एकमेकांना जोडून घ्यायची. हो. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी बेबी पोश्चर जो आहे तो डिफिकल्ट होऊ शकतो. बरोबर आहे. तर आता आपण करतोय बटरफ्लाय. पावलं जुळून घ्यायची. गुडघे जे आहेत ते जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या आणि आपल्या हाताचा आधार आपल्या पावलांच्या खाली द्या आणि अगदीच रिलॅक्स व्हा. पूर्णपणे आपल्या मांड्या आणि गुडघे जमिनीकडे सैल सोडून द्या. डोळे अलगद मिटून घ्या आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. याला भद्रासन असं नाव आहे. स्त्रियांचे रिलेटेड म्हणजे गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत किंवा जे काही आजार आहेत ते दूर व्हायला मदत होते जेव्हा आपण या प्रकारची आसनं करतो त्यावेळेला. आपले पूर्ण पेल्विस रिजनचे जे मसल्स आहेत ते ताणले जातात. एक विशिष्ट प्रकारचा ताण दाब तिथे येतो. त्यामुळे पीसीओडी किंवा पीसीओएस सारखे जे काही आजार आहेत ते लांब राहण्यास मदत होते. डोळे मिटून या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. चेहरा शांत. आता थोडीशी एक हालचाल आपण करणार आहोत. हाताची जी पकड आहे ती सोडून द्या. दोन्ही हात जे आहेत ते आपल्या गुडघ्यांवर ठेवा आणि हाताच्या आधाराने आपले दोन्ही गुडघे वर घ्यायचे, एकमेकांच्या जवळ घ्यायचे आणि खाली जमिनीकडे प्रेस करायचे. बरोबर. वर, खाली, वर. अगदी सावकाश करा. खाली, वर, खाली. ठीक आहे. अजून एक राउंड. वर आणि खाली. आता जी पावलं लांब गेले ती पुन्हा एकदा शरीराच्या जवळ घ्या. हाताची पकड पावलांच्या भोवती आणि आता जास्तीत जास्त गुडघे वर खाली. आपण बटरफ्लाय जसं फुलपाखरू एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती कसं उडतं मागेमध्ये त्या प्रकारे कृती करायची. आपले गुडघे मांड्या जमिनीकडे आपल्याला जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवात करूया. जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर खाली, वर खाली. बरोबर. छान. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. स्टिफनेसपणा नकळतपणे आपला येतो पाठकड्यामध्ये, खांद्यामध्ये. तर तो अगदी रिलॅक्स ठेवायचा. छान. हळू, 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 हळू कृती थांबवा. दोन्ही पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. साधी मांडी घालायची. साधी मांडी. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या मुठी जास्तीत जास्त बोटांमध्ये ताण घेऊन हाताच्या मुठी घट्ट वळून घेऊया आणि ओपन करूया. हाताच्या मुठी ओपन करायच्या आहेत. आधी वळून घ्यायच्या आणि ओपन करायच्या. स्ट्रेच. सुरुवातीला अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोटं. पुन्हा ओपन करून मग 4 बोटं फोल्ड करून त्याच्यावर अंगठा. अशा प्रकारे कृती. बरोबर. 4 ते 5 वेळेला करून घ्यायचं आहे. आणि मग पुन्हा सावकाश घट्ट मूठ वळून घ्यायची आणि मनगटामधून हाताची मूठ वर खाली करायची. अप अँड डाऊन. बरोबर. हे सगळं आपण काल पाहिलं होतं आणि पुन्हा एकदा त्याची उजळणी घेतोय म्हणजे आपल्या पक्क लक्षात राहील. जेव्हा घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला हे व्यवस्थित कळलं पाहिजे म्हणून. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. सावकाश हाताची मुठी सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घ्या. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. दोन्ही हात पुन्हा एकदा समोर. हातांची बोटं खांद्यावर. कोपरं समोर जॉईन करून घ्या आणि शोल्डर रोटेशन.
श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4 आणि 5. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरा जॉईंट आणि श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की मग थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि डोळे मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत आपण नेक रोटेशन. आपली मान सरळ असेल, नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि सुरुवातीला आपण आपली मान उजव्या बाजूला घेऊन जाऊया. सावकाश मान उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. पुन्हा सावकाश मान सरळ डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. आता हलकीशी मान टिल्ट करूया. एकदा आपली मान उजव्या बाजूला टिल्ट होईल. उजवा कान उजव्या खांद्याजवळ, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. अजून एक राऊंड. उजवीकडे, सेंटर, डावीकडे, परफेक्ट, सेंटर. आणि आता अप अँड डाऊन. सावकाश आपली मान जी आहे ही हळूहळू वर न्यायची आहे. चेहरा सिलिंगकडे आणि मग हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे. अगदी सावकाश जाणीवपूर्वक हालचाल. श्वास घेत घेत वर, चेहरा सिलिंगकडे. श्वास सोडत सोडत खाली, हनुवटी गळ्यात. पुन्हा श्वास घेत घेत वर, चेहरा सिलिंगकडे. श्वास सोडत खाली, हनुवटी गळ्याकडे. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. आपली हनुवटी गळ्याकडे आहेच. आणि रोटेशन फुल नेक रोटेशन क्लॉकवाईज 2 वेळेला. आपली मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ करायचे. छान. आणि डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण नेक रोटेशनचा मनातल्या मनात मागोवा. थायरॉइड आणि ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहण्यासाठी नेक रोटेशन हे अतिशय लाभदायक ठरतं. सावकाश एकेका पायाने साधी वेळी झोपून द्यायची. थोडा वेळ विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. अशी एकमेकांमध्ये दोन्ही हातांची बोटं गुंफून घ्यायची. क्लच करायची. दोन्ही पाय जोडले आणि आता आपल्याला आपल्या हिपने पुढे सरकायचे. म्हणजे आपल्याला आपल्या जो सीटचा भाग आहे तो आपल्याला असा पुढे सरकायचा आपण आपल्या हिप जॉईंट्सने. बरोबर. छान. हा, बरोबर. जास्तीत जास्त पुढे या आणि तसंच मागे जा. तसंच मागे. अगदी सावकाश. बरोबर. छान. बरोबर करताय. बघा, ह्या सगळ्या कृती आपण कधी करत नाही. आणि जेव्हा आपण काहीतरी वेगळं करायला जातो त्यावेळेला आपला ब्रेन सुद्धा ऍक्टिव्हेट होतो. तसंच पुढे यायचं. अजून एकदा. जेवढं पुढे येता येईल तेवढं पुढे यायचं आणि तसंच मागे जायचं. अगदी सावकाश. बरोबर. छान.
सेंटरला येऊन थांबा, दोन्ही हात खाली घ्या आणि पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती. काही वेगळेपणा जाणवतोय का? त्याची जाणीव. रिलॅक्स. आज आपण शिकणार आहोत वज्रासन. वज्रासन ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल गुडघ्याचं, तर त्यांना वज्रासन करणं टाळायचं आहे त्यांनी. तर याचे फायदे काय आहेत? तर वज्रासनामुळे एकतर आपल्या गुडघ्याचे स्नायू लवचिक होतातच, पण हे एकमेव आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. दुपारी जेवणानंतर किंवा रात्री जेवणानंतर जर तुम्ही हे आसन केलं, तर ज्यांना कोणाला वेट लॉस करायचं आहे किंवा कोणाला पित्ताचा त्रास होत असेल, गॅसेसचा त्रास होत असेल किंवा पोटासंबंधी कुठलेही जे आजार असतील, तर ते दूर व्हायला मदत होते वज्रासनाच्या या सरावाने. तर वज्रासन हे कसं करायचं मी आधी दाखवते. वज्र हे इंद्राचं शस्त्र मानलं जातं. ते अतिशय कठीण असतं. जेव्हा आपण ह्या स्थितीमध्ये बसतो वज्रासनाच्या स्थितीमध्ये, तेव्हा आपल्या पोटऱ्या ज्या आहेत त्या लॉक होऊन जातात आणि रक्ताचा प्रवाह हा आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे खाल्लेलं अन्न हे चांगल्या प्रकारे पचलं जातं. आणि त्याचबरोबर हे आसन मेडिटेटिव्ह आसन आहे. इथे आपण बराच वेळ ध्यानात्मक स्थितीमध्ये बसू शकतो. तर हे कसं करायचं मी दाखवते तुम्हाला. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. एक-एक पाय फोल्ड करायचा. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. समोरून दोन्हीही पाय जे आहेत किंवा मांड्या ज्या आहेत त्या एकमेकांना जुळलेल्या असतील. गुडघे एकमेकांच्या जवळ असतील. आपला जो सीटचा भाग आहे, तो बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आणि पाठीचा मणका जो आहे हा नैसर्गिक सरळ राहतो या वज्रासनाच्या अभ्यासात. आणि आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत. हाताची बोटं जी आहेत ही गुडघ्याच्या दिशेने आणि त्यानंतर दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. तर ही आहे वज्रासनाची आदर्श स्थिती. आता ज्यांना अँकल जॉइंट्स मध्ये त्रास होत असेल किंवा गुडघ्यांमध्ये जर मांड्यांमध्ये गॅप राहत असेल, तर काय करायचं? नॅपकिन घ्यायचा, त्या नॅपकिनची घडी करायची आणि ती आपल्या दोन्हीही मांड्यांच्या मध्ये ठेवायची. जेणेकरून जो गॅप राहतोय तो भरला जाईल. ज्यांना अँकल जॉइंट्स मध्ये समजा त्रास होत असेल, तर त्यांनी अशीच नॅपकिनची घडी आपल्या घोट्याच्या खाली म्हणजेच आपल्या अँकल जॉइंटच्या खाली घ्यायची अशा प्रकारे. म्हणजे आपल्या शरीराचा भार जो आपल्या अँकल जॉइंट्स वरती जातो, तिथे आपल्याला सहज बसता येतं जेव्हा आपण नॅपकिनचा आधार घेतो त्या अँकल जॉइंट्सच्या खाली. आता ज्यांना गुडघेदुखीचा किंवा पाठदुखीचा त्रास आहे, तर त्यांनी वज्रासनाचा वज्रासन करण्याचा प्रयत्न करावा आणि दोन्ही हात जे आहेत ते गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. म्हणजे आपल्या गुडघ्यांवरती प्रेशर येत नाही आणि पाठीच्या मणक्यावर सुद्धा प्रेशर येत नाही. अशा प्रकारे तुम्ही बसू शकता. ठीक आहे. आणि वज्रासन सोडताना एक-एक पाय सरळ करायचा. आधी उजवा पाय सरळ करायचा, सावकाश आणि मग डावा पाय. ठीक आहे. तर आता आपण सगळ्यांनी एकत्रित करूया वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. एक-एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या सीट खाली घेऊन यायचंय आणि मग सावकाश डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जुळलेली असेल. सीटचा भाग आपल्या बरोबर टाचांच्या मध्ये असेल. अगदी सावकाश कृती. बरोबर. जर जास्त गुडघ्यांवरती प्रेशर आल्यासारखं वाटलं, तर दोन्ही हात जे आहेत ते आपल्या गुडघ्याच्या शेजारी ठेवायचे. म्हणजे आपल्या गुडघ्यांवरती जास्त प्रेशर येणार नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत आणि दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि बंद डोळ्यांनी संपूर्ण वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहायची आहे. ध्यानात्मक पट्टीतलं हे आसन आहे.
जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे हे वज्रासन. आपल्या रक्ताचा प्रवाह हा आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. इथे उदरश्वसनाची सुद्धा सुरुवात होते. खाल्लेलं अन्न नीट पचलं जातं. जोड श्वासाची. पाठीचा मणका इथे नैसर्गिक सरळ आहे. खांदे कोपरा रिलॅक्स आहे. डोळे अलगद मिटून हातांची ध्यान मुद्रा. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. इथे करूया मकार लांबवलेला ओमचा उच्चार. अगदी हळू आवाजात आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि उच्चार. स्वतः स्वतःशी कनेक्ट होण्याचा हा प्रयत्न. काही क्षण शांत. सावकाश डोळे उघडायचे आणि एकेका पायाने वज्रासन जे घातलंय ते सोडून द्यायचं. एक एक पाय सरळ करा. उजवा पाय सावकाश सरळ करा आणि मग डावा. वज्रासनातून पुढे जाणारी काही आसनं आहेत ती आपण पाहणारच आहोत. जर घोट्यामध्ये जास्त ताण वाटत असेल, गुडघ्यामध्ये ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं एकमेकांवरती अशी आवळून घ्या. म्हणजे आलेला ताण कमी होईल. हो. वज्रासनामध्ये समजा तुम्हाला ज्यांना वेट लॉस करायचं आहे किंवा गॅसेसचे त्रास असतील आणि त्यांना वज्रासनामध्ये बसायचं असेल तर त्यांनी हळूहळू प्रयत्न करावा. सुरुवातीला 5 श्वास बसायचं म्हणजे आपण श्वास घ्यायचा आणि पूर्णपणे सोडायचा. असं हळूहळू बसण्याची प्रॅक्टिस करावी. एकदमच जर तुम्ही 10 मिनिटं 15 मिनिटं बसायला गेलात तर गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो किंवा अँकल जॉइंटचा त्रास होऊ शकतो. म्हणून वज्रासनाची जी प्रॅक्टिस कराल घरी ती अगदी हळूहळू करा. आधी 5 श्वास बसवायचा प्रयत्न करा, मग 10 श्वास असं करून करून मग मिनिटं वाढवायला सुरुवात करा. म्हणजे 2 मिनिटं, 5 मिनिटं, 4 मिनिटं अशा प्रकारे हळूहळू सुरुवात करा वज्रासनामध्ये बसण्याची. तर आता सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम जे शिकलोय ना, तर त्याच्यामध्ये विश्रांती जी आहे म्हणजे विश्राम जी अवस्था आहे, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मान मागे सैल चोरायची. तर ही आहे आपली दंड स्थितीमधली विश्रांती स्थिती. बरोबर. आता आपण करणार आहोत कटिचक्रासन. दोन्ही पायांमध्ये किंचितसं आपल्याला अंतर घ्यायचं अगदी अर्ध्या फुटापर्यंत. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आडवे. आणि डावा हात जो आहे हा समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. आपल्या कमरेच्या स्नायूंना आणि पाठीच्या मणक्याला एक हलकासा पीळ आलेला आहे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि आता उजवा हात समोर डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. आणि आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. म्हणजेच थोडीशी डायनॅमिक करायची. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि आता सुरुवात. 1 उजवीकडे, 2 डावीकडे. आपले हात थोडेसे स्विंग करा. 3 उजवीकडे, 4 डावीकडे, 5 उजवीकडे, 6 डावीकडे, 7 उजवीकडे, 8 डावीकडे, 9 उजवीकडे आणि 10 डावी. थांबायचंय सेंटरला येऊन. बरोबर. करूया आपण ताडासन स्ट्रेचिंग आणि त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. जर तोल जात असेल तर पावलामध्ये किंचितसं अंतर घ्या. अगदी अर्ध्या सेंटीमीटर एवढं अंतर असतं ना त्याप्रमाणे. दोन्ही हात शरीराच्या जवळ, नजर एका बिंदूकडे स्थिर करा.
आणि आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि हळूहळू आपले दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जा. परफेक्ट. आणि आता आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला आणि नजर एका बिंदूकडे स्थिर करा. जास्तीत जास्त स्ट्रेच संपूर्ण शरीराला वर्टिकली म्हणजे उभ्या कक्षेमध्ये ताण द्यायचा आहे. ताण 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 आणि रिलॅक्स. फक्त टाचा खाली घ्या, हात तसेच वर ठेवा. फक्त टाचा खाली घ्या, हात तसेच वर. आणि आता फक्त टाचेमध्ये हालचाल करूया. आपल्याला टाच वर उचलायची आहे आणि खाली ठेवायची आहे. टाच वर खाली वर खाली वर खाली. बरोबर. वर खाली. छान. आता हातांची बोटं जी आपण एकमेकांमध्ये गुंफवली ती सोडून द्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. अजून थोडंसं अंतर वाढवा दोन्ही पायांमधलं. बरोबर. हात वरच्या बाजूने एकदम स्ट्रेच करा. आणि आता आपल्याला हलकासा साइडवर्ड बेंड द्यायचा आहे. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. हाताची पाचही बोटं जोडलेली. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. हात सरळ कोपरातनं वर आहेत. आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे. परफेक्ट. उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे. छान. एक लास्ट राऊंड. उजवीकडे डावीकडे. थांबायचंय. बरोबर. आता दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली घ्या. श्वास सोडत 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 दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. डोळे मिटून घ्यायचे आणि रिलॅक्स. आपण हलकसं ट्विस्टिंग केलं, साइडवर्ड बेंड केलं. आता आपण एक फॉरवर्ड बेंड करणार आहोत. तर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, व्हर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी पुढे झुकणारी आसनं करणं टाळायचं आहे. तर इथे काय करायचं सोपं आहे. आपल्याला एक बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे आणि एक फॉरवर्ड बेंड घ्यायचा आहे. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपला उजवा जो पाय आहे तो 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्यायचा. गुडघ्यातनं सरळ असेल उजवा पाय. आणि मग श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि मग श्वास सोडत हळूहळू बघा कमरेतनं पुढे झुकायचं. आपले दोन्ही हात पावलाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत पोहोचले नाही तर ते जमिनीकडे सैल सोडून द्या. खांदे एकदम रिलॅक्स सोडा आणि ही स्थिती पक्की झाली की मग आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. म्हणजे आपलं कपाळ जे आहे ते आपोआप उजव्या गुडघ्याच्या जवळ येईल. बघा अशा प्रकारे. आणि मग उलट चाल करताना आपण तिथल्या तिथेच सरळ होणार आहोत. अगदी तिथल्या तिथेच सरळ. आणि मग पुन्हा उजवा पाय सेंटरला येईल. ठीक आहे. तर ही जी आपण स्थिती आहे याला सुलभ हस्तपादासन असं म्हणतात. सूर्यनमस्कारामध्ये जे हस्तपादासन आपल्याला करायचं आहे त्याच्या ही आधीची पायरी आहे. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता आपला उजवा पाय जो आहे तो 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्या. उजवा पाय. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक श्वास भरून घ्या. हलकासा बॅकवर्ड बेंड. मागे झुकायचंय. आणि श्वास सोडत हळूहळू पुढे या. आधी अजिबात डोकं पुढे घेऊ नका. कमरेतनं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपले दोन्ही हात पावलाच्या दिशेने सैल सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. छान. आणि खांदे अगदी रिलॅक्स सोडा. आता आपली हनुवटी गळ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. आणि आपलं कपाळ बघा आपोआप उजव्या गुडघ्याच्या जवळ जाईल. एकदम रिलॅक्स. फक्त उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले. उजव्या ओटीपोटावरती प्रेशर आहे आणि पाठकणा आपला ताणला गेलाय. जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. 5 4 3 2 1. उलट चाल करूया. हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हा.
सावकाश श्वास घेत 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 वर या. कमरेतनं सरळ व्हा. उजवा पाय पुन्हा मध्यभागी घेऊन या आणि विश्रांती घ्या. बघा रक्ताचा प्रवाहाची दिशा इथे बदलते, त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घ्या आणि रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. जेव्हा आपण जाणीवपूर्वक हालचाल करतो तेव्हा आपोआप आपल्याला आपल्या ब्लड सर्क्युलेशन मधला जो वेगळेपणा आहे किंवा जो प्रवाह कसा बदलतो हे आपल्या लक्षात येतं. आता पुन्हा एकदा हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपला डावा पाय 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. श्वास घेत घेत हलकस मागे व्हायचंय आणि श्वास सोडत हळूहळू लोअर बॅक म्हणजे कमरेतनं पुढे व्हा. आपले हात डाव्या पावलाच्या दिशेने घेऊन जा आणि शेवटी आपल्याला हनुवटी गळ्यातले घेऊन जायची आहे, म्हणजे आपोआप आपलं कपाळ डाव्या गुडघ्याच्या इथे येईल. खांदे दोन्हीही रिलॅक्स सोडा जमिनीच्या दिशेने. अंतिम स्थितीमध्ये श्वास चालू असेल. रक्ताचा प्रवाह हा आपल्या हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला इकडे सुरुवात होते. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही पुन्हा पूर्वस्थितीमध्ये येऊ शकता. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. हळूहळू तिथल्या तिथे श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डावा पाय पुन्हा मध्यभागी आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पाय सरळ करा किंवा साधी मांडी घालून विश्रांती घ्या. आज आपण बैठक शयन स्थितीमध्ये अर्ध पवन मुक्तासन बघणार आहोत. अर्ध पवन मुक्तासन कोणी करू नये, तर ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी फक्त डोकं वर उचलण्याची कृती करायची नाहीये. तर याचे फायदे काय आहेत? पूर्ण पवन मुक्तासनाची ही आधीची पायरी आहे. अर्ध पवन मुक्तासन किंवा सुलभ पवन मुक्तासन असेही म्हणतात. तर बघा याच्या नावातच याचे लाभ आहेत. ज्यांना गॅसेसचा त्रास होतोय तर तो कमी व्हायला मदत होते. पुन्हा एकदा इथे वेट लॉस चांगला होतो. पित्ताचा ज्यांना त्रास आहे, बद्धकोष्ठाचा ज्यांना त्रास आहे, तर त्यांच्यासाठी हे अर्धपवन मुक्तासन अतिशय सोपं फायदेशीर ठरतं. तर हे कसं करायचं बघून घेऊया. सोपं आहे, दाखवते आधी. तर इथे एका कुशीला वळून आपल्याला पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. बघा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. पायाची बोटं बाहेरच्या बाजूला टाचा आतमध्ये आहेत. हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. तर ही आहे शयन स्थितीमधली विश्रांती स्थिती आणि शवासनाची आदर्श स्थिती. आता बघूया आपण अर्ध पवन मुक्तासन कसं करायचं. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला एकेका पायाने ही कृती करायची आहे. तर आपला जो उजवा पाय आहे आपण सुरुवात त्याच्यापासून करणार आहोत. उजवा पाय आपण टप्प्याटप्प्याने वर घेणार, म्हणजेच तो 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 डिग्री पाय वर घ्यायचा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी यथाशक्ती पाय वर घेण्याचा प्रयत्न करा. बाकीच्यांनी बघा अशा प्रकारे 90 डिग्री गुडघ्यातून पाय सरळ आहे अशा प्रकारे वर घ्यायचा आणि मग तो फोल्ड करायचा, दुमडून घ्यायचा. आपलं पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं. आपल्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करायचा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये खुपवून तुम्ही हा विळखा देऊ शकता. उजव्या मांडीचा प्रेशर पूर्णपणे उजव्या बाजूच्या ओटीपोटावर येतो. ही स्थिती आपली पक्की झाली की मग ज्यांना पाठदुखीचा आणि मानदुखीचा त्रास आहे त्यांनी फक्त डोकं वर उचलायचं नाही. बाकीच्यांनी अशा प्रकारे आपलं डोकं वर उचलायचं आणि आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. इथे खांदे एकदम रिलॅक्स सोडायचे, पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं आणि यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करायचा.
आणि मग उलटचाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर, हातांचा आधार, हाताचा जो विळखा आहे तो सोडून द्यायचा. पुन्हा उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आणि त्याचप्रमाणे तो खाली घेऊन यायचा. म्हणजे 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. आणि मग ही सेम कृती आपण विरुद्ध बाजूने करणार. सुरुवात करूया मग. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. बघा, कधीही झोपायला जाताना किंवा झोपेतून उठताना एका कुशीला वळूनच झोपायला जायचं, पाठीवर पडायचं किंवा उठण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपण धाडकन आपली पाठ जमिनीला टेकवतो किंवा पटकन उठायला जातो, त्यावेळेला थोडीशी तिथल्या स्नायूंमध्ये थोडीशी दुखापत होऊ शकते. म्हणून अगदी सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, डोळे अलगद मिटून आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी, खांदे जमिनीकडे सैल सोडा. पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडून द्या. श्वास चालू आहे. आणि आता आपण करूया अर्ध पवन मुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आले. आणि आता फक्त उजवा पाय आपण हळूहळू वर घेऊया. उजवा पाय 10 अंश वर, मग 20, मग 30, 40, 50, 60, 70, 80, 90. परफेक्ट. उजवा पाय आता होल्ड करा. खाली दुमडून घ्या. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. आपल्या हातांचा विळखा द्या उजव्या पायाला. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. परफेक्ट. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पोटावरती आलेला दाब, त्याची जाणीव. डोळे मिटून या स्थितीचा अनुभव घेऊया. चेहरा शांत, हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. श्वास चालू. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. 5, 4, 3, 2, 1. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. आपला उजवा पाय पुन्हा एकदा 90 डिग्री वर घ्या. सावकाश. आणि हळूहळू तो जमिनीवर घ्या. हळूहळू तो खाली घेऊन या. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. थोडा वेळ रिलॅक्स व्हा. थोडा वेळ रिलॅक्स, क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल तर थोडा वेळ विश्रांती घ्या. कुठेही ओव्हर ट्राय न करता यथाशक्ती प्रयत्न करण्याचा हे लक्षात असू दे आपल्या. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय आपण टप्प्याटप्प्याने वर घेऊया. डावा पाय 10 अंश वर, मग 20, मग 30, मग 40, 50, 60, 70, 80 आणि 90. हा, ठीक आहे. आता डावा पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल. डाव्या पायाचं पाऊल जमिनीकडे सैल सोडलंय. डोळे मिटून पुन्हा एकदा जाणीव आपल्या श्वासाची. विरुद्ध बाजूने आलेला पोटावरती प्रेशर, खांदे रिलॅक्स. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आणि यथाशक्ती थांबा. ठीक आहे. 5, 4, 3, 2, 1. उलटचाल. हळूहळू
डोकं नियंत्रित जमिनीवर, हातांचा आधार काढून घ्या. हाताचा विळखा जो केलाय आपण तो काढून घ्या आणि डावा पाय पुन्हा एकदा 90 अंशापर्यंत वर घ्या आणि तो सावकाश खाली घेऊया. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांमध्ये अंतर. खांदे जमिनीकडे सैल सोडून द्या. डोळे मिटून घ्या. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलेला आहे. नाकाने एक श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून सावकाश श्वास सोडून द्या. पुन्हा नाकाने श्वास भरून घ्या. आपण प्राणयुक्त चैतन्ययुक्त होतोय ही भावना आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. आपण तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहोत ही भावना मनामध्ये. एकदम रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. गडबड घाई न करता अगदी सावकाश या. आपण बघूया पद्मासन आणि अर्ध पद्मासन कसं केलं जातं. सोपं आहे. फक्त एवढंच की गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र आपल्याला हे करताना थोडासा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मग तुम्ही आपण जे काल सुखासन पाहिलं म्हणजे एक पाय फोल्ड करून दुसरं पाऊल पायाच्या पोटरी आणि मांडीच्या मध्ये जे आपण खोचतो अशा प्रकारे, तर अशा स्थितीमध्ये बसायला हरकत नाहीये. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अर्ध पद्मासन किंवा पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा. तर हे कसं करायचं दाखवते. दोन्ही पाय जुळलेले. जेव्हा आपल्याला अर्ध पवन मुक्तासन करायचं आहे तर त्यावेळेला तुम्हाला कुठलाही पाय म्हणजे उजवा किंवा डावा जो पाय तुम्हाला वर घ्यायचा आहे तो तुम्ही पहिल्यांदा घेऊ शकता. तर एक पाय वर उचलायचा, त्याचं पाऊल जे आहे ते दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. अर्ध पवन मुक्तासन आपण बघतोय. आणि त्यानंतर जो पाय सरळ आहे तो पाय फोल्ड करायचा आणि दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घ्यायचा. बघा अशा प्रकारे. तर हे झालं आपलं अर्ध पद्मासन. आणि पूर्ण पद्मासन जे आहे तर जो पाय आपला मांडीच्या खाली आहे ना तो आपण विरुद्ध पायाच्या मांडीच्या वर घेतो. तर हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. म्हणजे दोन्हीही पावलं विरुद्ध बाजूने एक दुसऱ्या पायाच्या मांडीवर येतात. हे झालं पूर्ण पद्मासन. तर तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सुरुवात करूया मग. दोन्ही पाय जुळलेले. एक पाय फोल्ड करायचा कुठलाही, तो दुसऱ्या पायाच्या ते पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचं आणि अर्ध पवन मुक्तासन ज्यांना करायचे आहे त्यांनी दुसरा पाय जो सरळ आहे हळू सावकाश ओव्हरट्राय नको. आता दुसरा पाय दुसऱ्या मांडीच्या खाली घेऊ शकता. अर्ध पवन मुक्तासन घेतलाय तुम्ही ना अंजुताई. आता दुसरा पाय हा ठीक आहे, सावकाश करा. ज्यांना पूर्ण पद्मासन करायचं आहे त्यांनी दुसरा पाय दुसरं पाऊल जे आहे हे विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवू शकता आणि अर्ध पद्मासनासाठी तोच पाय खाली घ्यायचा आहे. ठीक आहे, सावकाश. जर अगदीच अनकम्फर्टेबल वाटत असेल तर अर्ध पद्मासन घालायला हरकत नाहीये. हा अंजुताई, तो जे पाय तुम्ही जो वर घेतलाय ना तो खाली घ्या, दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घ्या. हा अनुताई, खाली घ्या खाली. ओके. हा बरोबर. हळूहळू आपल्याला प्रॅक्टिस होईल. जर आपल्याला अर्ध पद्मासन किंवा पूर्ण पद्मासन जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर त्यासाठी जसं आपण काल बघितलं ना सुखासनाची जी प्रॅक्टिस आहे
म्हणजे आपलं पाऊल दुसऱ्या पायाच्या पोटरी आणि मांडीच्या गॅपमध्ये जे टाकायची ही जी प्रॅक्टिस आहे ना, ती थोडीशी केलीत की तुमचे गुडघ्याचे स्नायू जे आहेत, ते थोडेसे लवचिक व्हायला सुरुवात होईल. किंवा वज्रासन जे आपण करतोय वज्रासन जे आपण करतो, तर ते वज्रासनामध्ये जरी तुम्ही हळू-हळू बसायची प्रॅक्टिस केली, की तुम्हाला पद्मासन, अर्धपद्मासन करणं सोपं जाऊ शकतं. ठीक आहे? तर आपण या स्थितीमध्ये करणार आहोत समान श्वसनाची 3 आवर्तनं. तर इथे पाठीचा मणका सरळ ठेवण्यासाठी आपल्याला एक छोटीशी ट्रिक करायची. हात गुडघ्यावर ठेवायचे, थोडंसं पुढे झुकायचं, सीटचा भाग मागे ढकलायचा आणि पाठीतून सरळ व्हायचं. म्हणजे आपोआप आपला पाठकणा इथे सरळ जातो. बरोबर. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, हाताचे तळवे सिलिंगकडे, कोपरा शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आपण समान श्वसनाची काही आवर्तनं करणार आहोत आज. 1 ते 4 मी अंक काउंट करेन. तुम्हाला श्वास भरून घ्यायचा आहे आणि 4 ते 1 अंक उलट्या क्रमाने जेव्हा मी काउंट करेल, तेव्हा तुम्हाला घेतलेला श्वास सावकाशपणे सोडून द्यायचा आहे. 3 आवर्तनं ही काउंटिंगची असतील आणि 3 आवर्तनं ही विदाऊट काउंटिंगची असतील, समान श्वसनाची. श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती जी आहे, ही आपली समान असणार आहे. तर डोळे मिटून घेऊया. चेहरा शांत, खांदे कोपरं रिलॅक्स. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडूया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4, 3, 2, 1. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडूया. पोट आतल्या दिशेला. 4, 3, 2, 1. अजून एक राउंड. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडा. पोट आतल्या दिशेला जाईल. 4, 3, 2, 1. श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी हा समान होता. पुढची 2 आवर्तनं विदाऊट काउंटिंगची. आपापल्या क्षमतेने एक सहज श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. दुसरं आवर्तन. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने श्वास सोड. श्वासाची गती इथे संत आणि लयबद्ध होत चालली आहे. करणार आहोत ओमचे उच्चार 3 एका लागोपाठ एक. अगदी सावकाश आणि हळू आवाजामध्ये मकार लंबवलेले 3 ओंकार. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. काही क्षण शांत. ज्यांना बैठक बदलायची आहे त्यांनी बैठक बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही धारण केलेली बैठक कधीही बदलू शकता. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्या.
आणि सुरुवात एका. माझ्या मागोमाग आपणही बोला. ॐ पूर्णमद पूर्णमिदं ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग न उचलता संपूर्ण शरणागत आणि समर्पण भाव. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. राग, द्वेष, अहंकार सोडून देता. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांच्या तळव्याचं एकमेकांचं घर्षण करूया. निर्माण झालेली अलगदपणे संपूर्ण डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. फक्त एक सूचना अशी आहे की उद्या आपला वर्ग होणार नाहीये. आपला वर्ग उद्याचा वर्ग आपण शनिवारी संध्याकाळी 5 वाजता घेणार आहोत. उद्या मला एक काम आहे, त्यामुळे उद्याचा वर्ग होणार नाहीये. आपण आपला वर्ग हाच शनिवारी 5 वाजता घेणार आहोत. येस, थँक यू. धन्यवाद. आजचा वर्ग आपला इथे संपन्न होतोय. आपण भेटूया परवा संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. जर काही डिफिकल्टी असेल तर प्लीज विचारू शकता. थोडंसं ज्यांना जे नवीन साधक आहेत, तर जेव्हा आपण नवीन काहीतरी करायला जातो तेव्हा थोडंसं बॉडी पेन होऊ शकतो. पण हळू बॉडी फ्लेक्सिबल होईल आणि आपल्या शरीराला पण तशी एक सवय होऊन जाईल आणि अशीच निरंतर आपण साधना चालू ठेवूया. तर धन्यवाद आणि शुभरात्री. हरिओम. भेटूया परवा संध्याकाळी. मीटिंग एंड करते.